रही है, किस दिन रुक जाए। घराच्या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी. या ठिकाणी प्रेमाची शाल पांघरून या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. बाकीचे सत्कार नंतर होतील. कृपया स्टेजवर सर्वांनी नोंद घ्यायचे. जे सत्कार आहेत ते नंतर होतील. या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आष्ट्याचे नराधीश माननीय विशाल भाऊ शिंदे, जुदाराव पाटील, दिलीप वग्यानी आणि सर्वच मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे की आपण बहुजनच सर्व सत्कार कार्यक्रम संपन्न होतील. 2 मिनिट. तर तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे आणि जी काय आमच्या मनातली गणित होती की थोडक्यात आवरायचं, पण हे काय मारतच आहे मारतो सेटवून लांबतच राहिलं. त्यामुळं तरी परंतु मनासारखं एक माणसं बोलवणं, एकत्रित करणं आणि सगळ्यांच्या बरोबर आपणही आनंदात सहभागी होणं हा जो काय माझा उद्देश आहे तो उद्देश यातून सफल. दुसरं सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर आता थोडंसंच बोलतो, 5 मिनटं फक्त घेतो, जादा वेळ घेत नाही, कारण जेवणाचं सगळं माणूस उभा राहून सुद्धा चालू केलं आहे. घरातली जी काय आता सगळ्याची टोटल 9 रत्न त्यांनी सांगितलं तर 9 माणसं एकूण आहेत. या 9 माणसाचं एकमेकाशी अगदी घट्ट असं नातं आहे आणि त्यात कुठंही तक्रार किंवा मध्ये काय अडचण काही नाही. या सर्व समाधान याच्याबद्दल मी पूर्णपणे समाधानी आहे आणि मला नावानं बी ती सुमन आहे आणि मला अर्थ 2 शब्द केले तर सुमन म्हणजे चांगल्या मनाची, अशा मनाची असल्यामुळं तिनं चांगली साथ दिलेली आहे आणि ती चांगली साथ दिलेली आता 50 वर्ष झाली लग्नाला, अजून सुद्धा आमच्यात काही फरक नाही आणि गोडी जी आहे ती गोडी कायमची आहे. याबद्दल मी जमलेलं भाषण हे थोडक्यात कागद सगळा ठेवतो बाजूला, थांबवतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद. सुरू झालेला आहे. प्रथम पुरुष मंडळी या ठिकाणी जेवण करून घेतील आणि त्यानंतर महिला भगिनींनी घ्यायचंय अशी नम्रतेची विनंती राहील. कवठेकर फॅमिलीमध्ये या ठिकाणी वावरताना दिसतंय. एकमेकांच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच फॅमिलीसाठी आणि त्यांच्या जिव्हाळ्यासाठी, आपुलकीसाठी एक सुंदर असे गीत खास आपल्यासाठी. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. सर्वांना नमस्कार. माननीय कवठेकर सर व त्यांच्या सौभाग्य सर्वांनी जेवढ्याचा आस्वाद बरोबर आमच्या गीतांचा आस्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो. गार्डन मध्ये संपन्न होत हे सुंदर असे हम साथ साथ है ग्रुपचे सर्व सदस्य, महिला वर्ग व जेंट्स त्यांचा फुल पेरावा करून सत्कार करत आहेत. शिंदे सर, झांबरे सरांच्या मंडळी या ठिकाणी अशा प्रकारे हम साथ साथ है ग्रुपच्या वतीनं सत्कार सोहळा, उभयंताचा सत्कार सोहळा. चॅनेल म्हणजे सगळं हास्याचा सागर आहे. तर आवडी चॅनेलचे सर्व मारुतराव जाधव यांच्या आवडी पॅलेसच्या ठिकाणी कालच आमच्या शिक्षक लोकांनी, आमच्या हम साथ साथ ग्रुपच्या लोकांनी चुलीवरील चिप्सचं प्रोग्राम केलेला आहे. असे तुम्हाला प्रोग्राम पाहायला मिळतील. ज्यांना काय प्रोग्राम करायचे असतील तर अवश्य अगोदर सूचना द्यावी आणि अवश्य प्रोग्राम करावे. त्याचे व्हिडिओ करून आपण यूट्यूबला पाठवून देऊया. मला आरवाचाक बोलायची सवय आहे, म्हणजे कधी मी भाषणच केलंच नाही, कारण मला मारकुट्या मास्तर म्हणून पहिल्यांदाच ओळखतात. ठीक आहे. कवठेकर सरांचा माझा परिचय
1994 सालापासून मी वाळवे तालुक्यात बदलून आल्यानंतर झाला. खरं म्हणजे त्यांच्या सानिध्यात राहिल्यामुळं मला त्यांच्यापासून खूप शिकण्यास मिळालं. असं हे व्यक्तिमत्व आहे. माझ्या जीवनातील गोष्ट सांगतो. आज जी काय मी उभा आहे इथं म्हणा किंवा माझ्या प्रापंचिक अडचणीमध्ये म्हणा, ते त्यांच्यामुळं आहे. मी सुरुवातीला शेतजमीन घेतली, घर घेतलं आणि त्यावेळेला कर्जाचा डोंगर माझ्या डोक्यावर होता. त्या माणसानं काय झालं याला? ठीक आहे, माणसानं हसलं पाहिजे. हसवण्यासाठी माझा हा प्रोग्राम असतो, लक्षात ठेवा. मनावर कुणी काय घेऊ नये, इथलं इथंच सोडायचं, घरी काय घेऊन जाऊ नका. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कर्जाचा डोंगर भरपूर होता. वारंवार हे भेटीला येत होते, मला सांगत होते, जाधवराव आम्हाला दिसते तू आवाचा सवा घास घेतलेला आहेस, कुठल्याही प्रकारची तू काळजी करू नकोस, आणि कोणतीही टोकाची भूमिका तू घेऊ नको, टोकाचा विचार करू नको. जर का असा काय विचार तुझ्या मनामध्ये आला तर आम्हाला सांग, तुझं आम्ही सगळं कर्ज फेडतो. असं ह्या दिलदार माणसानं ह्या सर्वांना पाठबळ दिलेला आहे. तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असा हा म्हणणारा माणूस माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक अडचणीच्या ज्या शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज असते त्या शिक्षकांना देखील यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आज ते रिटायर जरी झाले तरी महिन्याला जी काय पेन्शन होती बँकेमध्ये जमा, लगेच ह्यांचा मेसेज, बँकेत पेन्शन जमा झाली आहे, घेऊन जावं. म्हणजे अजून देखील हा मनुष्य समाजकार्य करतो, शिक्षक बांधवांच्यासाठी करतो, शाळांना देखील मार्गदर्शन करतो आणि शालेय रेकॉर्डामध्ये यांचा कोणीही हात धरणार नाही, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आमच्या आऊंच्या बाबतीत काय सांगायचं म्हटलं तर स्मित हास्य. किती कंटाळ्या असल्या, किती काही दमल्या असल्या किंवा काही असो, पण येणाऱ्या पाहुण्याचं मात्र स्वागत हे हसत मुखाने करत असत. आणि कुठल्याही पाहुण्याला चहाशिवाय आणि काय पदार्थ असेल, लाडू वगैरे, हे पहिल्यांदा खायला घालतात. म्हणजे येणाऱ्या अतिथीच्या मुखामध्ये 2 घास घालण्याची आमच्या आऊंची एक प्रकारची चांगली वही आहे. अशा या 2 वयंतांना 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.